जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टी 2025 ची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे आपल्याला डाउनलोड करून घेता येते आणि कशा प्रकारे आपण या प्रश्नांवरती जर का आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो, त्याविषयी माहिती बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। बघा मित्रांनो, आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जे आहे प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं एक महत्त्वाचं निवेदन। या निवेदनामध्ये काय सांगितलेलं आहे की 23 ऑगस्ट 2013 अन्वे टीईटीची परीक्षा घेतली जाते आहे। आता टीईटीची जी परीक्षा आहे जी की 2025ला झाली, पेपर 1 आणि पेपर 2 याची अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला 19/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता यामध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे ते आहे आपल्यासाठी महत्त्वाचं। यामध्ये त्यांनी काय सांगितलं, परीक्षेसाठी पेपर 1 व पेपर 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असेल तर परीक्षा परिषदेकडे आजपासून म्हणजे 19 तारखेपासून 27 डिसेंबरपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार आहेत। आता सदर आक्षेप त्रुटीबाबतचे निवेदन पुराव्यासह जे आहे mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील। आक्षेपाबाबत लेखी निवेदन किंवा समक्ष किंवा टपालाने किंवा मेलद्वारे पाठवल्यास विचार केला जाणार नाही। म्हणजे लक्षात घ्या, येत्या 27 डिसेंबरपर्यंत ऑब्जेक्शन घेता येणार आहे। आता हे ऑब्जेक्शन कसं घेता येईल तर ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपलं पर्सनल लॉग इन करायचं आणि पर्सनल लॉग इन केल्याच्या नंतर तिथे जे आहे आक्षेप नोंदणी करा अशा प्रकारचा एक मेनू आहे। त्याचा मी वेगळा डेमो तुम्हाला घेऊन दाखवणार आहे। काही प्रश्नांवरती ऑब्जेक्शन असेल तर त्या पद्धतीने ऑब्जेक्शन आपल्याला घेता येणार आहे, बाकी त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ऑब्जेक्शन घेता येत नाही। हे जे निवेदन आहे आजच्या तारखेला अनुराधा ओक मॅडम ज्या की आयुक्त आहेत परीक्षा परिषदेच्या त्यांच्या स्वाक्षरीनिशी पब्लिश करण्यात आलेला आहे। आता ही आहे याची उत्तरसूची, संभाव्य उत्तरसूची किंवा अंतरिम उत्तरसूची, तात्पुरती म्हणूया आपण त्याला। हे पेपर 1 ची आहे, मराठी माध्यमाची, उर्दू माध्यमाची आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल। आता हे तुम्ही MSCच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथूनही डाउनलोड करू शकता किंवा त्याच्यापेक्षा वेगळं जर का तुम्हाला हे करायचं असेल, रेडीमेड हवं असेल सगळं कंटेंट, तर आपण आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावरती या सगळ्या PDF टाकून दिलेल्या आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि हो, तुम्हाला जर काही TETच्या आन्सर की बाबत ऑब्जेक्शन असेल किंवा प्रश्न असेल, शंका असेल, नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचा स्कोर किती आलेला आहे तो देखील एकदा कमेंट करा।